मी नेहा. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. RRC न्यूजचा सोशल मीडियावर डंका. 30 दिवसात 1.25 कोटींहून अधिक दर्शकांचा विश्वास. पश्चिम विदर्भात RRC न्यूज ठरले नंबर 1. RRC न्यूजने 5 दिवस आधीच वर्तविले सत्तेचे भाकीत. भाजपच्या गळाला लागले राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक. शुक्रवारी नव्या महापौरांची होणार निश्चिती. महापौर इलेक्शनची तयारी झाली सुरू. अकोल्यात भाजपचा युवा मास्टर स्ट्रोक महापौर पदासाठी 25 वर्षीय नीतू जगताप यांचे नाव चर्चेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रप्रेमी नागरिकांची तयारी सुरू. प्रशासकीय पातळीवर राष्ट्रीय सणाचा उत्साह. आता सविस्तर बातम्या. ट्रेंडिंगच्या जमान्यात अकोल्यात RRC न्यूजने महापालिका निवडणुकीत लीडिंग भूमिका निभावली आहे. ब्रेकिंग न्यूज असो की पॉलिटिकल लाईव्ह सभा असो, सर्वत्र RRCचा डंका होता. जनतेचा आवाज, बिग फाईट, महाचर्चा, निकालाचे लाईव्ह प्रसारण यात अकोल्यातील दर्शकांनी केवळ आणि केवळ RRCला फॉलो केले आहे आणि लाईक सुद्धा केले आहे. ही संख्या सोशल मीडियाच्या तिन्ही प्लॅटफॉर्मवर 5.25 कोटींपेक्षा अधिक झाली आहे. विश्वासार्हता म्हणजे केवळ शब्द नव्हे, तर तो प्रेक्षकांच्या प्रेमाचा आकडा असतो. हेच RRC न्यूजने सिद्ध करून दाखवले आहे. गेल्या अवघ्या 30 दिवसात 5.25 कोटीहून अधिक दर्शकांनी RRC न्यूजला पसंती दिली असून पश्चिम विदर्भातील एक अग्रगण्य, निपक्ष आणि निर्भीड चॅनल म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर RRCची घोडदौड अधोरेखित झाली आहे. गेल्या 30 दिवसात इंस्टाग्राम 3 कोटी 10 लाख दर्शकांनी पाहिले, तर फेसबुकवर 1 कोटी 92 लाख दर्शकांनी RRC न्यूज पाहिले, तर यूट्यूबवर 33 लाख दर्शकांनी पाहिले. एकूण 5 कोटी 25 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC न्यूज पाहिले. पश्चिम विदर्भातील जनतेच्या हक्काचे व्यासपीठ म्हणून RRC न्यूजने नेहमीच जळजळीत वास्तव आणि जनतेचे प्रश्न मांडले आहेत. इंस्टाग्रामवरील 3 कोटीहून अधिक व्ह्यूज हे दर्शवतात की तरुणांची पसंती RRC न्यूजला आहे, तर फेसबुक आणि यूट्यूबवरील वाढता आलेख चॅनलच्या विश्वासार्हतेवर शिक्कामोर्तब करतो. कोट्यावधी दर्शकांचा विश्वास हीच RRCची ताकद ठरली आहे. RRC न्यूज आणि सिटी न्यूज सुपरफास्टने 19 जानेवारी रोजी कमळाला तुतारीची साथ अशी बातमी प्रसिद्ध केली होती. त्या बातमीमधील प्रत्येक शब्द न शब्द हा खरा ठरला आहे. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचा आधार घेत शहर सुधार आघाडीची स्थापना करत सत्ता स्थापनेला गती दिली आहे. अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेच्या सुरू असलेल्या हालचालींना अखेर शुक्रवारी रात्री पूर्णविराम मिळाला. भाजपने नेहमीप्रमाणे धक्कातंत्रांचा वापर करीत आपले पत्ते खुले केल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी आमच्याकडे बहुमत असून भाजप व मित्रपक्षांची सत्ता स्थापन होणार आहे असा दावा माध्यमांशी बोलताना केला. त्यानंतर काही वेळातच शहर सुधार आघाडी स्थापन झाल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. या आघाडीमुळे अनेक दिग्गजांच्या स्वप्नांना सुरंग लागला. इतर पक्षांनी जो मोठ बांधण्याचा प्रयत्न केला होता त्या शहर सुधार आघाडीमुळे बिघाडी आली आहे. तूर्त सर्वच चर्चांना ब्रेक लागला आहे. काँग्रेस नेते साजिद खान पठाण यांना मोठा फटका बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अकोला महानगरपालिकेत काँग्रेस विरोधी पक्षांसोबत घेऊन सत्ता स्थापन करेल अशी शक्यता होती. प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलून आपला सत्तेत वाटा नको, मात्र भाजपला सत्ता स्थापनेपासून रोखू अशी चर्चा झाली. शहर सुधार आघाडीचे गटनेते म्हणून पवन महल्ले यांची स्वाक्षरी या पत्रावर आहे. भाजप मित्र पक्षांची सत्ता स्थापन झाल्यानंतर महापौर पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते याकडे आता शहराचे लक्ष लागले आहे. महापालिकेतील एकूण संख्याबळ पाहता भाजपकडे 38 नगरसेवक आहेत. त्यांना शिंदे गट 1, अजित पवार गट 1, शरद पवार गट 3 व विकास आघाडी 1
यांचे पाठबळ मिळाल्याने एकूण संख्याबळ 44 वर पोहोचले असून स्पष्ट बहुमत पूर्ण झाले आहे. अकोल्याकर जनतेचे आभार. या निवडणुकीमध्ये प्रचंड आशीर्वाद दिल्याबद्दल. आम्ही शहर सुधार आघाडी ही सर्व 4-5 पक्षांमधून तयार केली. या शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हा याच्या मागचा उद्देश आहे. येणाऱ्या काळामध्ये या अकोला शहराचे सर्व जे कामं आहे 3000 कोटी रुपयाची कामं सुरू आहेत, हे कामं पूर्णत्वास नेणे, येणाऱ्या काळामध्ये नवीन कामाचा विकास करणे हा याच्या मागचा उद्देश आहे. कोणत्याही पक्षाचा विचार, जातीपातीचा विचार न करता या शहराचा विकास झाला पाहिजे हेच याच्या मागचं ध्येय आहे. उपमहापौरपदात सध्या काही निर्णय झाला आहे का? भारतीय जनता पार्टीने जो निर्णय घेतला, ज्या नावावर सहमती दर्शवली, तो महापौर आघाडीचा होणार आहे आणि आघाडीच्या महापौर, उपमहापौर, सभापती सर्व पदं हे आघाडीचे होणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आघाडीच्या माध्यमातून या शहराचा विकास होणार आहे. सध्या असं वाटतं आहे की एकूण पेपरमध्ये वाचून आणि एकंदरीत भाजपची सत्ता होईल असं वाटतं आहे सध्या एकंदरीत. काय वाटतं तुम्हाला की खूप म्हणजे जे काँग्रेससोबत होते स्टार्टिंगला मुस्लिम नगरसेवक खास म्हणजे ते BJPमध्ये येत आहेत, काय वाटतं तुम्हाला साजिद खान पठाण त्यांना सांभाळू शकले नाही, काय वाटतं? प्रत्येक पक्ष हे आपली सत्ता व्हावी म्हणून प्रयत्न करतोच आहे, पण निवडणूकपूर्व किंवा निवडणुकीनंतर आपसामध्ये त्यांचं जे काय ॲडजस्टमेंट झालं असेल पदांच्या बाबतीत किंवा इतर बाबतीत, तर त्या दृष्टीने जो सक्सेस होईल तो सत्ता बनवेल आहे. नाही, मला असं वाटते की आता जेवढे पण इलेक्शन झाले या सत्तेबद्दल, जसे की BJP, शिवसेना, आणखी राष्ट्रवादी, आता ह्या ज्या तिन्ही पण सत्ता आहे, असं म्हणजे माझं असं एकदम कोणाला म्हणजे टार्गेट करायचं हे नाही आहे, पण मला तरी असं वाटते की BJP मध्ये शहर विकास आघाडीची सत्ता येईल, BJPची येईल, काय वाटतं तुम्हाला? BJP प्रयत्न करेल, कारण की BJPच्या सर्वात जास्त सीटा आहेत, त्याच्यामुळे BJPच प्रयत्न करेल आणि BJPचं केंद्रात राज्यात शासन आहे, तर 100% BJPच त्याला सत्तेत येण्याचा प्रयत्न करेल. 100% म्हणजे 101%. एनी हाऊ कुठलाही प्रयत्न करून BJP सत्तेत येईल. विकास चाहिए हमको, शांति और अमन चाहिए, चाहे पार्टी कोई भी रहो, चाहे BJP रहो, कांग्रेस रहो, चाहे हमारे भाजपा रहो, कोई भी रहो, हमको सिर्फ विकास चाहिए और शांति अमन चाहिए और भाईचारा चाहिए हिंदू मुसलमान का. महानगरपालिका निवडणुकीनंतर सर्वांचे लक्ष लागून असलेल्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नवनिर्वाचित नगरसेवकांची गटनोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला आहे. शासनाने महापौर पदासाठी OBC महिला गटाचे आरक्षण आधीच जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांकडे निवडणुकीच्या तारखेचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महापौर पदासाठी 27 ते 28 जानेवारी इच्छुक उमेदवारांना आपली उमेदवारी अर्ज महापालिका सचिवांकडे सादर करता येईल. 30 जानेवारी रोजी नवनिर्वाचित सदस्यांची विशेष सभा घेऊन महापौर व उपमहापौरांची अधिकृत निवड केली जाईल. विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार या सभेची सूचना स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मुंबई वगळता राज्यातील इतर महापालिकांसाठी हा अंदाजित कार्यक्रम लागू करण्यात आला आहे. आता राजकीय हालचालींना वेग आला असून कोणत्या पक्षाचा महापौर विराजमान होणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. येत्या शुक्रवारी 30 जानेवारी रोजी 11 वाजता ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हाधिकारी वर्षा मीना या सभेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहतील, अशी माहिती मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी दिली. अकोला महानगरपालिकेत सत्तेच्या चाव्या हाती घेत असतानाच भारतीय जनता पक्ष आता युवा काठ खेळण्याच्या तयारीत आहे. गटनेतेपदी पवन महल्ले यांच्या निवडीनंतर महापौर पदासाठी महापालिकेतील सर्वात तरुण नगरसेविका नीतू जगताप यांचे नाव सध्या राजकीय वर्तुळात जोमाने चर्चिले जात आहे. 80 सदस्य संख्या असलेल्या अकोला महापालिकेत भाजपने नुकतीच 44 नगरसेवकांच्या गटाची अधिकृत नोंदणी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात केली आहे. स्पष्ट बहुमत असल्याचा दावा केल्याने भाजपची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पक्षाने गटनेतेपदी भाजप युवा मोर्चे महानगराध्यक्ष पवन महल्ले या तरुण चेहऱ्याची निवड करून आपली रणनीती स्पष्ट केली आहे. यंदा अकोल्याचे महापौर पद OBC महिला प्रवर्गासाठी राखीव आहे.
भाजपकडे या प्रवर्गातील 16 महिला नगरसेविका आहेत. मात्र पक्षाच्या 40% तरुणांना संधी या धोरणामुळे 25 वर्षीय नीतू जगताप यांचे पारडे जड मानले जात आहे. नीतू जगताप या प्रभाग क्रमांक 3B मधून पहिल्यांदाच निवडून आल्या असून त्या महापालिकेतील सर्वात तरुण नगरसेविका आहेत. नीतू जगताप इंटिरियर डिझायनर आहेत. त्यांचे वडील महादेव उर्फ बबलू जगताप हे सलग 2 वेळा नगरसेवक राहिले आहेत. तर नीतू जगताप यांची निवड झाली तर त्या अकोला शहराच्या इतिहासातील सर्वात तरुण महापौर ठरतील. गटनेते आणि महापौर ही दोन्ही महत्त्वाची पदे तरुणांकडे देऊन आगामी निवडणुकांसाठी शहरात नवीन नेतृत्व फळी उभी करण्याचा भाजपचा मानस असल्याचे बोलले जात आहे. आता पक्षश्रेष्ठी नीतू जगताप यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करतात का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शहर विकास आघाडीची स्थापना करत भाजपने सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. निवडणूक पूर्व आघाडीत भाजपकडे 2 जागा होत्या. निवडणुकीनंतरच्या आघाडीत भाजपने महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करून घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्व 3 नगरसेवक या शहर विकास आघाडीत सहभागी झाले आहेत. महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी सुरू असलेली राजकीय चढाओढ आता निर्णायक वळणावर पोहोचली आहे. निवडणुकीनंतर महापालिकेत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने सत्ता स्थापनेसाठी दावा केला आहे. शरद पवार यांनी होकार दिल्यानंतर वंचित नेते प्रकाश आंबेडकर हे सत्तेपासून दूर झाले आहे. शहर विकास आघाडीच्या नेतृत्वात 44 नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन केला आहे. या गटाचे गटनेते पवन महल्ले आहेत. या गटाची नोंदणी शुक्रवारी अमरावती येथे विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आली. राष्ट्रवादीच्या मुस्लिम नगरसेवकांनी काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वाला एका प्रकारे चॅलेंज दिल्याचं चित्र अकोल्यात आहे. त्यांनी भाजपसोबत जात थेट साजिद खान पठाण यांना धक्का दिला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भाजप सोडून इतर पक्षांच्या सत्ता स्थापनेचे आमदार साजिद खान यांचे प्रयत्न पाण्यात गेले आहे. हा मोठा धक्का साजिद खान यांना बसला आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार नितीन देशमुख यांनी पुढाकार घेत सलग 2 दिवस बैठकांचे आयोजन करून भाजप विरोधात आघाडीची तयारी चालवली होती. ती आता थांबेल की शहर विकास आघाडीच्या विरोधात शिवसेना उभाठा कोणाला उमेदवारी देते हे पाहण्यासारखे असेल. भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांची सत्ता महानगरपालिकेत येणार आहे, त्याच्याबद्दल कोणी शंका बाळगू नये. 38 सदस्य आपले आहेत. याच्या व्यतिरिक्त मित्रांसोबत जे आम्ही निवडणूक प्री इलेक्शन अलायन्स केलेलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटते इतके समजदार मीडियाही आहेत आणि विरोधी पक्षाचे लोकही आहेत की महापालिकेत आमची सत्ता येणार आहे. आता ज्या सध्या वावट्या उठून राहिल्या की सर्व पक्ष एकत्र येऊन राहिले, डिनर डिप्लोमसी सुरू आहे, आमची सत्ता येणार आहे, हा उत्साह तर दाखवा लागते. हा उत्साह नाही दाखवला तर उरले सुरले सदस्य हातात निघून जातील. विरोधी पक्षातले काही नगरसेवक आपल्या संपर्कात? हो, जवळपास सर्वच. वंचित आघाडी सुद्धा आहे का संपर्क? 45 जणांचा गट स्थापन करण्याची किती तयारी सुरू आहे? गट स्थापन करायला पाठवलेले आहेत कागदपत्र. त्यामध्ये कोण 45 मध्ये कोण आहे? तुम्हाला गटाचे कागदपत्र दाखवतो 2 तासात, ते सर्व माहीत पडेलच. स्कूल ऑफ स्कॉलरमध्ये पैठणी विद्वत्तेची दिमाखदार कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून IPS अधिकारी ईशानी आनंद मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी प्रेरणादायी भाषणातून महिला सक्षमीकरण, शिस्त आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. स्कूल ऑफ स्कॉलरने महिलांसाठी सुरू केलेल्या या उपक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच विशेष अतिथी पल्लवी केदारे मॅडम यांनी महिलांना सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे आणखी एक मुख्य आकर्षण म्हणजे नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या नवनियुक्त नगरसेवकांचा सत्कार सोहळा. शहराचा विकास आणि समाजसेवेतील योगदानाबद्दल नगरसेविका योगिता पावसाडे, नगरसेवक धनंजय धबाले, नगरसेवक श्री सोनोने आणि नगरसेविका पूजा गावंडे यांचा स्कूल ऑफ स्कॉलरतर्फे सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी डोंगरे यांनी केले. त्यांनी विविध मनोरंजन खेळांच्या माध्यमातून महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले. खेळांमधील विजेत्या महिलांना शाळेतर्फे आकर्षक पैठणी साड्या बक्षीस म्हणून देण्यात आल्या, ज्यामुळे महिलांचा आनंद द्विगुणित झाला. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मनीषा उंबरकर आणि प्रशासकीय अधिकारी ॲडव्होकेट सुमित बोकाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी उपस्थित पाहुणे, नगरसेवक, शिक्षक, कर्मचारी आणि महिलांचे आभार मानले. शाळेच्या सामाजिक उपक्रमांच्या भूमिकेवर त्यांनी विशेष भर दिला. पैठणी विद्वत्तेची या संकल्पनेमुळे कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा एक वेगळाच स्पर्श लाभला.
महिलांनी हळदी कुंकू समारंभात मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन एकता, सन्मान आणि स्त्री शक्तीचा उत्सव साजरा केला. एकूणच हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी, आनंददायी आणि प्रेरणादायी ठरला. या उपक्रमामुळे सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक मूल्यांना चालना मिळाली. उपस्थित महिलांच्या मनात या कार्यक्रमाच्या अविस्मरणीय आठवणी कायम राहतील. आजचा हा कार्यक्रम केवळ उत्सव नसून महिलांच्या सन्मानाचा, स्वाभिमानाचा उत्सव आहे. माननीय श्री शंकरप्रसादजी अग्निहोत्री साहेबांची भूमिका राहिली आहे की शिक्षणासोबतच सामाजिक मूल्यांची जपणूक झाली पाहिजे. त्यांच्याच प्रेरणेतून आज आपण हा उपक्रम राबवत आहोत. आज उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनींचा आम्हाला मनापासून अभिमान आहे. आपल्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला खरी शोभा आलेली आहे. आज का दिन हम सभी के लिए गर्व और प्रेरणा से भरा हुआ है, क्योंकि आज हमारे बीच उपस्थित है साहस, अनुशासन, समर्पण और नारी सशक्तिकरण की प्रतीक माननीय आईपीएस अधिकारी ईशानी आनंद मैडम. आईपीएस ईशानी आनंद मैडम यूपीएससी सिविल सेवा परीक्षा क्रैक करने वाली उन चुनिंदा उम्मीदवारों में से एक है जिन्होंने लगातार 3 बार यूपीएससी क्रैक की और इतिहास रचा है. आईआरएस से आईपीएस का यह सफर उनकी मेहनत, धैर्य और अटूट हिम्मत का सबसे बड़ा उदाहरण है. मैडम, आपकी सफलता की यात्रा, कठोर परिश्रम और राष्ट्र सेवा के प्रति आपकी निष्ठा लाखों बेटियों के लिए प्रेरणा स्रोत है. आपने यह सिद्ध किया है कि आत्मविश्वास, दृढ़ संकल्प और निरंतर प्रयास से कोई भी लक्ष्य असंभव नहीं है. आज की इस पारंपरिक एवं सांस्कृतिक हल्दी कुमकुम समारोह में आपकी उपस्थिति हमारे लिए सौभाग्य और सम्मान की बात है. आपका व्यक्तित्व और कार्य नारी शक्ति को आगे बढ़ाने की प्रेरणा देता है. इस अवसर पर स्कूल ऑफ स्कॉलर की ओर से तथा यहाँ उपस्थित सभी माताओं बहनों की ओर से हम आपका हृदय से स्वागत करते हैं. या मंगल प्रसंगी आपण सर्वांनी आनंदाने सहभागी व्हावं, परंपरा जपत एकमेकांशी स्नेह वाढवावा ही सदिच्छा व्यक्त करून पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे व उपस्थित माता भगिनींचे मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विकासाकडे प्रशासन व सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत गावणगाव बुद्रुक, सातेगाव, हिंगणी, वनोजा बाग, वनोजा फाटा, चिंचोली फाटा व काळगव्हाण परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. महत्त्वाचे रस्ते मृत्यूचे सापळे ठरत असून 26 जानेवारीपासून आमरण उपोषण करता येणार असल्याची माहिती गावंडगावचे सरपंच सुनील उत्तमराव थोरात यांनी दिली. या पार्श्वभूमीवर शनिवारी श्रमिक पत्रकार भवनात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. सातेगाव, गावणगाव, वनोजा बाग, वनोजा फाटा, चिंचोली फाटा व काळगव्हाण या मार्गावरील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असून मोठे मोठे खड्डे, निकृष्ट दर्जाचे काम व अपूर्ण दुरुस्तीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासनांची खैरात करण्यात आली असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विकास फक्त शहरांचा होत असून ग्रामीण भागाकडे कोणाचेच लक्ष नाही. सत्तेवर बसेपर्यंत गोड आश्वासने दिली जातात, मात्र सत्तेवर गेल्यानंतर ग्रामीण जनतेच्या प्रश्नांकडे पाठ फिरवली जाते, अशी तीव्र भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शेतकरी, विद्यार्थी, कामगार व सामान्य नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या अन्यायाविरोधात प्रशासनाला जागे करण्यासाठी 26 जानेवारीपासून आमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात आला असून याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासनावर राहील असा स्पष्ट इशाराही दिला आहे. सरकारने ह्या ग्रामीण भागातले रस्ते चांगले होतील, जेणेकरून आपण आपल्या रहिवाशांना, आपल्या त्या नागरिकांना चांगलं असं रस्त्यासाठी सुखसुविधा देण्याचं काम करू. यासाठी माझ्याबरोबर तुमची सुद्धा ही मोलाची भूमिका असली पाहिजे आणि आपण ते उचलून धरा ही विनंती आपल्याला करतो. आणि माझं येणाऱ्या 26 तारखेचं जे आंदोलन आहे आमरण उपोषणाचं हे अटळ आहे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. अकोला येथील आरडीजी पब्लिक स्कूलमध्ये 22 जानेवारी रोजी संध्याकाळी स्कूलचे संचालक दिलीपराजजी गोयनका, प्राचार्य कुरीचंद सीपी, उपप्राचार्य श्वेता चोमवाल यांच्या मार्गदर्शनात आनंदोत्सवाचे सुंदर आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम आरडीजी पब्लिक स्कूलच्या संस्थापिका स्वर्गीय मधुमा यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण व अभिवादन करण्यात आले. वैविध्यपूर्ण अशा कार्यक्रमात विद्यार्थी रममाण झाले होते.
स्कूलचे संचालक दिलीपराजी गोयनका यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत त्यांचे मनोबल वाढविले व त्यांच्या या उपक्रमाची प्रशंसा केली. शाळेत दरवर्षी आनंदोत्सवाचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना खरेदी विक्रीचे व्यवहार समजावे तसेच एकाच ठिकाणी विविध खाद्यपदार्थांची चव घेण्याची संधी मिळावी या उद्देशाने आयोजन करण्यात आले. इयत्ता 4थी वर्ग ते 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल लावले होते, ज्यामध्ये खाद्यपदार्थांसोबत गेम स्टॉल्सचे सुद्धा होते. गेम्स अंतर्गत वर्ली लकी ड्रॉ, कप गेम, स्टँड द बॉल, जॅक ऑफ लँडर, कॉइन इन वॉटर, कॅच द स्टिक इत्यादींचा समावेश होता. एकूण 35 स्टॉल्स लावण्यात आले होते. खाद्यपदार्थांच्या स्टॉलमध्ये मोमोज, इडली सांबार, दहीवडा, दाबेली, फ्रूट सलाद, बेकरी पदार्थ, कचोरी चाट, भेळ, आलू पोंगे, दाल पकवान, खस्ता, कोल्ड कॉफी, ढोकला, मंचुरियन इत्यादी पदार्थांचा समावेश होता. परीक्षक म्हणून शिक्षिका लता इंगडे आणि वर्षा शिंदे यांनी काम पाहिले. येथे सुंदर स्टेज, सेल्फी कॉर्नर, मिकी माऊस आणि कुपनची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. तसेच विद्यार्थ्यांनी मनोरंजन करिता सुंदर नृत्य आणि गायन सादर करून या आनंदोत्सवात सुंदर बनविले. शेवटी कुपन लकी ड्रॉ काढून विजेत्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्वरूपात बक्षीस देण्यात आले. यासह 2 उत्तेजनार्थ बक्षीसही ठेवण्यात आले होते. या आनंदोत्सवात यशस्वी करण्यासाठी प्राचार्य कुर्यचंद सीपी आणि उपप्राचार्य श्वेता चोमवाल यांच्या मार्गदर्शनात शिक्षक वर्ग, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील चिखली गावात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री 5 घरे फोडून धुमाकूळ घातला आहे. या घरफोडीत चोरट्यांनी 3 लाख रुपये रोख आणि 30 ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण 7 लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या धाडसी चोरीमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चिखली येथील कैलास घाटोड, पंडित घाटोड, महादेव घाटोड, भिकाजी पुंड आणि रवी अंभोरे यांची 5ही घरे रात्री बंद होती. याचाच फायदा घेत चोरट्यांनी घराची कुलपे तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटांचे लॉकर फोडून चोरट्यांनी रोकड आणि सोन्यांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. सकाळी जेव्हा ही घटना उघडकीस आली तेव्हा ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने चिखली गावात धाव घेतली. चोरीचा छडा लावण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून पोलिसांनी ठसे तज्ज्ञांच्या मदतीने काही पुरावे गोळा केले आहेत. चोरटे नेमके कोणत्या दिशेला पसार झाले याचा शोध पोलीस घेत आहेत. एकाच रात्री 5 ठिकाणी घरफोडी झाल्याने चिखली ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. गावात भीतीचे सावट असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. भारतीय प्रजासत्ताक 77वा वर्धापन दिन सोमवार 26 जानेवारी रोजी साजरा करण्यात येत आहे. शहरात राष्ट्रध्वज, तिरंगी पताका तसेच अन्य साहित्य दृष्टीस पडत आहे. नवीन ध्वज खरेदीसाठी दुकानात ग्राहकांची गर्दी दिसते. विविध प्रतिष्ठाने, कार्यालयावर ध्वजारोहण करण्यात येते. त्यामुळे नवीन ध्वज खरेदी केला जातो तर त्यांच्याकडे चांगल्या प्रतीचे राष्ट्रध्वज आहेत ते इस्त्री करून ठेवतात. राष्ट्रध्वज संहितेचे पालन करणे आवश्यक आहे. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखला जावा ही सर्वांची जबाबदारी आहे. जिल्हा प्रशासनाने या संदर्भात आवाहन केले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्याची जय्यत तयारी लालबहादूर शास्त्री स्टेडियमवर सुरू आहे. अकोला जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्टेडियम परिसराची रंगरंगोटी व स्वच्छता युद्धपातळीवर करण्यात येत आहे. मुख्य सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अकोला पोलीस दलाकडून परेडचा सराव सुरू असून शिस्तबद्ध संचलनासाठी विशेष तयारी केली जात आहे. यासोबतच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर साकारण्यात आलेल्या देशाच्या जवानांच्या प्रतिमांचीही प्रशासनाच्या वतीने स्वच्छता व देखभाल करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावा यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग तसेच संबंधित यंत्रणा सज्ज झाल्या असून नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. RRC न्यूजचा सोशल मीडियावर डंका. 30 दिवसात 1.25 कोटींहून अधिक दर्शकांचा विश्वास. पश्चिम विदर्भात RRC न्यूज ठरले नंबर 1. RRC न्यूजने 5 दिवस आधीच वर्तविले सत्तेचे भाकीत. भाजपच्या गळाला लागले राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक. शुक्रवारी नव्या महापौरांची होणार निश्चिती. महापौर इलेक्शनची तयारी झाली सुरू.
अकोल्यात भाजपचा युवा मास्टर स्ट्रोक महापौर पदासाठी 25 वर्षीय नीतू जगताप यांचे नाव चर्चेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रप्रेमी नागरिकांची तयारी सुरू. प्रशासकीय पातळीवर राष्ट्रीय सणाचा उत्साह. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,45,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.